नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरात यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे यावर्षी 40वे वर्ष असून 4 दशकपूर्ती 3 दिवसीय कार्यक्रमात उद्घाटन समारंभ, कवी संमेलन, चित्रकला स्पर्धा, बाल आनंद मेळावा, कृषी परिषद, सुफी व गझल गायन, शास्त्रीय संगीत सभा, यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार वितरण समारोप समारंभ संपन्न होणार आहे. तसेच या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे सचिव दगडू लोमटे यांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं गेली 39 वर्ष 3 दिवसाचा समारोह यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अंबाजोगाईत केला जातो आणि या 3 दिवसामध्ये विविध कार्यक्रम आपण आयोजित करतो. महाराष्ट्रातल्या विचारवंत, कलावंत, संगीत गायक, वादक, चित्रकार, पत्रकार, साहित्यिक या सगळ्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करतो. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचं जे स्वप्न पाहिले, त्यांच्या विचारांचं स्वप्न आम्ही साकार करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतो. स्वर्गीय भगवानरावजी बापू लोमटे यांनी 1985 साली हा महोत्सव सुरू केला आणि त्यांच्या हयातीमध्ये आणि त्यांच्या हयातीनंतरही जवळजवळ यावर्षी हे 40वे वर्ष आहे. त्यांच्या प्रेरणेने हा महोत्सव चालू आहे. यावर्षी 25 नोव्हेंबर रोजी 40वा महोत्सव, त्या महोत्सवाचं उद्घाटन प्रख्यात गांधीवादी, विचारवंत, लेखक, अभ्यासक तुषार अरुण गांधी यांच्या हस्ते या समारोहाचं उद्घाटन होईल आणि सातारा येथील लेखक, अभिनेते आणि मालिकांमध्ये ज्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केले असे किरण माने हे अध्यक्षस्थानी असतील. रात्री कवी संमेलन होईल, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातील कवी त्यात सहभागी होतील. डॉक्टर प्रज्ञात दया पवार यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होईल. दुसऱ्या दिवशी अंबाजोगाईतील 4 ते 4,500 विद्यार्थ्यांची शालेय चित्रकला स्पर्धा, रंगभरण आणि 8वी ते 10वीपर्यंत ऐच्छिक म्हणजे स्मरण चित्र अशी स्पर्धा आयोजित केली जाते आणि त्या स्पर्धेचा निकाल लागेपर्यंत आपण बाल आनंद मेळावा घेतो. त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे दत्ता बाळ सराफ, चित्रकार प्रल्हाद ठक आणि इतर पाहुणे त्यात सहभागी होणार आहेत. राजेंद्र बाहळकर हे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करतील. रात्री रंगरेजा हा सुप्रसिद्ध सुफी गायिका पूजा गायतोंडे यांचं गझल आणि सुफी गायन होईल. दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांसाठी शेतकरी परिषद होईल. यामध्ये काही शेतीमध्ये जे काही अवजारं, उपकरणं आहेत, नवीन तंत्रज्ञान आहे, त्यांचं प्रदर्शन होईल. शेतकरी परिषदेमध्ये मराठवाड्यातील नव्हे तर देशपातळीवर काम करणारे, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सतत झटणारे विजय अण्णा बोराडे हे अध्यक्ष असतील आणि त्यांना यावर्षीचा यशवंतराव चव्हाण स्मृती कृषी पुरस्कार आपण दिलेला आहे. त्याचबरोबर ऊस उत्पादन यावर्षी पावसामुळे बऱ्यापैकी झाल्यामुळं अंबाजोगाई परिसरातील ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन करणारे आणि ऊसासाठी आपलं नवनवीन तंत्रज्ञ अवगत करणारे पांडुरंग आव्हाड यांचं मार्गदर्शन होईल. आणि अलीकडे फळभाज्या, पालेभाज्या यांचं लागवड खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर MB पाटील हे छत्रपती संभाजीनगरहून. सायंकाळी डॉक्टर DY पाटील विद्यापीठाचे कुलपती आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी स्वागत अध्यक्ष डॉक्टर PD पाटील हे समारोप समारंभाचे अध्यक्ष असतील. त्यांच्या हस्ते मराठवाड्यातील 4 लोकांना पुरस्कार दिला जाईल. त्याच्यामध्ये कृषीमध्ये विजय अण्णा बोराडे ज्यांना कृषीभूषण पण पुरस्कार मिळालेला आहे शासनाचा. दुसरा जो आहे तो साहित्यामध्ये बाबा भांड यांनी 60 वर्ष पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय केला. लेखक म्हणून त्यांची प्रचिती आहे. साकेतच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम केलेलं आहे. तंट्या भिल असो किंवा सयाजीराव गायकवाड या 2 व्यक्तींना उभं करण्याचं, त्यांचं साहित्य प्रकाशित करण्याचं त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांना आपण यावर्षी साहित्य पुरस्कार देतो आहे. तेर जिल्हा उस्मानाबादेतील मूळ गावचे असलेले आणि आता मुंबईत स्थायिक झालेले पंडित CR व्यास जे स्वर्गवास झालेले आहेत, त्यांचा मुलगा पद्मश्री पंडित सतीश व्यास यांना संगीतातला पुरस्कार दिलेला आहे. आणि यावर्षीचा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार ज्या लेखकाला मिळाला आहे ते तुळजापूरचे देवीदास सौदागर यांना आपण ते पुरस्कार PD पाटील यांच्या हस्ते देणार आहोत. रात्री पंडित पद्मश्री
सतीश यांचं संतूर वादन होईल. त्यांना अल्ला रखा खान साहेब जे स्वर्गीय आहेत, त्यांचा मुलगा झाकीर हुसेन यांचे गुरुबंधू आणि अल्ला रखा साहेबाचं शिष्य आदित्य कल्याणपूर हे तबला साथ करतील. आणि रात्री कलकत्त्यातील सुप्रसिद्ध गायक अरशद अली खान यांचं गाण्याचा कार्यक्रम होईल. त्यांना तबल्यावरती प्रशांत पांडव आणि गंगाधर शिंदे यांचं साथ लाभणार आहे. असे 3 दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्याचबरोबर अंबेजोगाईतील सुप्रसिद्ध चित्रकार ज्यांनी काड्यांना रंग न देता वेगवेगळ्या रंगाचे आकार भाजून देऊन चित्र केले असे त्र्यंबक पोखरकर यांचं चित्राचं प्रदर्शन, तसेच विविध धान्यांपासून यशवंतराव चव्हाण आणि भगवानराव लोमटे यांची प्रतिभा साकार करणारे रांगोळीकार प्रल्हाद ठक यांच्या चित्रांचं प्रदर्शन होईल. त्याचबरोबर अंबेजोगाईतील हौशी छायाचित्रकार यांनी अंबेजोगाई परिसरातील पक्षी आणि फुलपाखरांचं एक वेगळं आगळं प्रदर्शन यावर्षी भरवणार आहेत. विहंगम भोवताल तेही होईल. त्याचबरोबर अंबेजोगाईतील काही कला शिक्षकांच्या चित्रांचं प्रदर्शन होईल. त्याचबरोबर पुस्तक विक्री आणि प्रदर्शन असा भरगच्च कार्यक्रम 3 दिवस आहे. अंबेजोगाईतल्या सर्व रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. यावर्षी दिनांक 25, 26 व 27 नोव्हेंबर 2024 सोमवार, मंगळवार व बुधवार रोजी हा समारोह संपन्न होणार आहे. गेल्या 39 वर्षापासून सातत्याने यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने वैविध्यपूर्ण वैचारिक, वाङ्मयीन, सांगीतिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार, कृषीविषयक प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन तसेच ग्रंथ प्रदर्शन असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. कैलासवासी भगवानरावजी लोमटे यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या समारोहाचे महाराष्ट्रभर कौतुक झालेले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या या समारोहास रसिक श्रोत्यांनी 3 दिवस उपस्थित राहून सहकार्य करावे व कार्यक्रमाचा आनंद घ्यावयाचे आवाहन सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष प्राचार्य कमलाकर कांबळे, सहसचिव प्राध्यापक सुधीर वैद्य, कोषाध्यक्ष सतीश लोमटे, सदस्य प्राचार्य प्रकाश प्रयाग, प्राध्यापक शर्मिष्ठा लोमटे, प्राध्यापक भगवान शिंदे यांनी व इतर पदाधिकारी तसेच सल्लागार भगवानराव शिंदे बाप्पा व राजपाल लोमटे यांनी केले आहे. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.